NGTV मराठी न्यूज चॅनलची टीम आज पोहोचलेली आहे सोलापूर येथील प्रसिद्ध असे समाजसेवक DK मागासवर्गीय सामाजिक बहुउद्देशीय संस्था चालवणारे जे संस्थापक अध्यक्ष आहेत, आपण ज्यांना DK बॉस म्हणून सगळ्यांचे जे चिरपरिचित आहेत, सोलापूरच्या सर्वसामान्य जनतेला जे मदतीचा हात आणि प्रत्येक कामामध्ये त्यांना कसल्या प्रकारची अडचण असो ते सदैव समाजसेवेचा विडा उचलणारे अध्यक्ष जे आहेत, आज ते आपल्या समवेत आहेत आणि डॉक्टर महामानव बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्ताने त्या जयंतीचं औचित्य साधून आज आपण त्यांच्याकडे आलेलो आहोत आणि ते सोलापूरकरांना आणि आपल्या संपूर्ण देशवासियांना काय संदेश देतात ते आपण त्यांच्याच तोंडून ऐकून घेऊया। दादा, NGTV मराठी न्यूज चॅनल मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे। आपण सोलापूरकरांना आणि संपूर्ण देशवासियांना काय संदेश द्याल दादा? प्रथमतः तर मी आपल्या NGTV मराठीचं मनापासून आभार मानतो आणि विश्वरत्न विश्वभूषण परमपूज्य महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची 135वी जयंती उद्या 14 एप्रिल साजरी होणारी महाराष्ट्रातील व देशातील सर्वच जात धर्माच्या लोकांना व भीम सैनिकांना मी जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा देतो। आणि आज आपण माझी मुलाखत घेण्यात आलाच, आपलंही देखील मी मनापासून आभार मानतो। आणि आमची सुरुवात म्हणजे सोलापूर शहरामध्ये, महाराष्ट्रात नव्हतं देशामध्ये आंबेडकर जयंती ही सोलापूर शहरामध्ये सगळ्यात वेगळी आणि आनंदाने साजरी करणारी आंबेडकर जयंती या सोलापूर शहरातला प्रत्येक भीमसैनिक, आमच्या माता भगिनी असतील, आमचे वडीलधारी मंडळ असतील, हे अतिशय आनंदाने साजरी करत असतात। आज 13 एप्रिल आहे। आजच्या रात्री विश्वरत्न विश्वभूषण परमपूज्य महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेचे असेल किंवा पुतळ्याचे असेल, ठीक संध्याकाळी 12 वाजता सोलापूर शहरातील कानाकोपऱ्यातील जे जे काही मंडळ आहेत त्या प्रत्येक मंडळामध्ये मूर्तीचे किंवा फोटोची स्थापना होत असते आणि ते स्थापना झाल्यानंतर प्रत्येक जण आपापल्या मंडळामध्ये ती पूजा करून फटाके उडवून आनंदोत्सव मिठाई वाटून आनंदोत्सव साजरा करत असतो। आणि मंडपातली पूजा झाल्यानंतर सर्वजणच आंबेडकर चौक पार्क स्टेडियम या ठिकाणी विश्वरत्न डॉक्टर आंबेडकरचा पुतळा आहे, त्या पुतळ्यामध्ये हजारोच्या संख्येने युवा भीमसैनिक व आमच्या माता भगिनी हे जमत असतात। आणि आजचा दिवस खरोखरच आमचा भाग्याचा दिवस आहे, ज्याने हा जन्म घेऊन पूर्ण देशाचा कायापालट केला, त्या देशाला संविधान दिलं, असं विश्वरत्न परमपूज्य महामानव जयंती आहे। तेव्हा परत मी सर्व देशवासियांना, महाराष्ट्रातल्या सर्व व सोलापूर शहरातल्या सर्वांनाच भीम जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा देतो। दादा, आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न असा आहे, सोलापूर शहरामध्ये साजरी होणारी भीम जयंती ही सगळ्यात वेगळी जयंती म्हणून या जयंतीकडे पाहिलं जातं। देशाच्या कानाकोपऱ्यातून, जसं आता सोलापूर शहर हे सीमावर्ती भागामध्ये असल्यामुळे कर्नाटक, आंध्र आणि आजूबाजूच्या राज्यातून इथे हजारोच्या संख्येने अनुयायी येतात आणि त्यांच्यासाठी तुम्ही कशा प्रकारची सुविधा करताय? आता पोलीस प्रशासन आणि सोलापूर महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमानाने काय काय प्रकल्प साजरे करतात आणि त्यामध्ये जो तुमच्या DK बहुउद्देशीय मागासवर्गीय जी बहुउद्देशीय संस्था आहे याचा कशा प्रकारे हातभार तुम्ही लावताना दिसता दादा, काय म्हणाल? काल जी महानगरपालिकेची निवडणूक झाली त्या निवडणुकीमध्ये माझे लहान भाऊ गौतम मधुकर कसबे हे नगरसेवक म्हणून निवडून आले आणि त्याच्या माध्यमातून किंवा शहरातील 2 मध्यवर्ती असतील, ह्या दोन्ही मध्यवर्तीच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला जे सजावट केलेले आहे, जे पुष्पहार असतील, पुष्पमाळा असतील, तिथला मंडप असेल, आम्ही महापालिकेच्या माध्यमातून तो पूर्णपणे काम करून घेतलेला आहे। आणि आज स्थापना संध्याकाळी झाल्यानंतर 19 एप्रिलला मिरवणूक निघत असते आणि आपण म्हणल्याप्रमाणे सोलापूर शहरातील ही भीम जयंतीची मिरवणूक बघण्यासाठी कर्नाटक, केरळ आहे, उत्तर प्रदेश, भारतातील कानाकोपऱ्यातील सर्व जाती धर्माचे लोक ही मिरवणूक बघायला येत असतात। त्या सर्वांचाच मनापासून आम्ही आभार मानतो। आणि आमच्या दोन्ही मध्यवर्ती असतील किंवा मी DK मागासवर्गीय सामाजिक संस्था संस्थापक अध्यक्ष दशरथ कसबे असेल, माझे संबंध ऑलरेडी म्हणजे कर्नाटक, महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यात अनेक ठिकाणी माझे संबंध आहेत। माझे जे मित्र आहेत, भीमसैनिक असतील किंवा सर्व जातीमध्ये लोक असतील, ते देखील लोक खास करून
डीके बॉस आम्हाला तुमच्या जयंतीची मिरवणूक बघायला सोलापूरला यायचं आहे हो. असा त्यांचा आग्रह असतो आणि त्या लोकांची आम्ही सुविधा करण्यासाठी जे त्यांना राहण्याची व्यवस्था असेल, त्यांच्या जेवणाचा खाण्यापिण्याचा विषय असेल, त्यांचा पूर्णपणे आम्ही प्रत्येक मंडळ ज्या ज्या मंडळामध्ये असे माझ्यासारखे प्रमुख आहेत त्या प्रत्येक प्रमुखाला फोन येत असतो, त्यांचे मित्र कंपनी येत असतात आणि त्यांचे प्रत्येकाचे आम्ही आमच्या मंडळाच्या हिशोबाने किंवा आम्ही वैयक्तिक मित्र म्हणून त्यांची सर्व व्यवस्था आम्ही या ठिकाणी करत असतो आणि त्याने जसा इथं आनंद घेऊन जोपर्यंत घरापर्यंत पोहोचत नाहीत तोवर आम्ही तर स्वस्त बसत नसतो. छान. दादांनी आताच खूप मोठा संदेश दिलेला आहे. जे लोक आमच्यावरती भरोसा ठेवून देशाच्या कानाकोपऱ्यातून सोलापूरला जयंती उत्सव पाहण्यासाठी येतात, जोपर्यंत ते सुखरूपपणे घरी आपापल्या घरी पोहोचत नाहीत तोपर्यंत आम्ही त्यांच्या मागावरती असतो, म्हणजे त्यांची चौकशी करत असतो, अगदी आपुलकीने चौकशी करत असतो, असं या दादांचं म्हणणं आहे. दादा, आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न, पोलीस प्रशासनासोबत तुमची जी मीटिंग झाली त्या मीटिंग मध्ये जो पोलीस प्रशासनाकडून निर्णय घेतला आणि त्या निर्णयाचं तुम्ही स्वागत केलात, त्याबद्दल तुम्ही काय सांगाल दादा? प्रथम तर सोलापूर शहरामध्ये कधी नातेच ह्या वर्षी गटातटाचं राजकारण आंबेडकर जयंतीमध्ये मिक्स झालं होतं हो. आणि ते अशा पद्धतीने मिक्स झालं होतं की आम्ही आंबेडकर जयंतीच्या मिरवणुकीची तारीख कधी डिक्लेअर करत नसतो आणि तारीख कोणी काढत पण नाही. त्याचं कारण असं आहे की आम्ही ज्या वेळेस आता असं सोमवार आहे 13 एप्रिल आहे, उद्या मंगळवार 14 एप्रिल, सर्वच भीमसैनिकांना म्हणा किंवा देशातल्या म्हणा मुहूर्तल्या कानाकोपऱ्या लोकांना माहिती आहे की आता येणाऱ्या रविवारी सोलापूर जयंती आंबेडकर मिरवणूक असते, त्याच्यामुळं तारीख काढायचा प्रश्न येत नाही. पण अचानकपणे असा एक संभ्रम किंवा बातमी पसरवली गेली किंवा ती काढलंच होतं ऍक्च्युली की काही लोकांचं म्हणणं 19 तारखेला आणि काही लोकांचं म्हणणं 21 तारखेला. त्याच्यामुळं काही लोकांनी म्हणजे भीमसैनिकांनी असेल आमच्या गोरगरीब माता भगिनीचे सोलापूर शहरातून करून खाण्यासाठी पुणे मुंबई या ठिकाणी गेलेल्या लोकांना तर संभ्रम निर्माण झाला होता, ते कन्फ्यूज झाले होते की बाबा 21 ला का 19 ला. आणि काही लोकांना तर 2 महिन्यापूर्वीच सोलापूर शहरातल्या लॉजिंग बुकिंग केलेले आहेत, रिझर्वेशनचे तिकीट काढून ठेवलेले आहेत. ते लोक अतिशय घाबरलेल्या परिस्थितीमध्ये होते. पण आम्ही सांगितलं, ज्यावेळेस आम्ही दोन्ही मध्यवर्तीमध्ये मी नव्हतो, मी माझा मुकुंदनगर डीके मागासवर्गीय सामाजिक संस्थेच्या माध्यमातून भीमसैनिक म्हणून एक सामाजिक कार्य करत असतो. पण ज्यावेळेस अशा बातम्या डिक्लेअर झाला त्यावेळेस मी एंट्री केली आणि एंट्री करता सांगितलं की तुमचं कोणाचं काही चालणार नाही, समाजापुढं कोणी मोठं नाही. तेव्हा पारंपरिक पद्धतीनं जे 14 एप्रिल नंतर जो प्रथम रविवार येतो त्या रविवारीच आपण सर्वांनी मिरवणूक काढावी, सर्वांना विनंती केली आणि त्या विनंतीला दोन्ही मध्यवर्तीच्या माध्यमातूम खरोखरच परवानगी मिळाली, म्हणजे आपल्या मंडळाला परवानगी मिळाली. अडथळा न येता 19 एप्रिललाच मिरवणूक निघणार. आणि ह्याच्यामध्ये जे सोलापूर शहराचे पोलीस कमिशनर असतील हेमराज कुमार यांनी देखील चांगली भूमिका घेतली. अतिशय सामर्थ्याने म्हणजे सर्वांना बसून भीमसैनिकाला व्यवस्थित समजावून सांगून त्याने देखील खूप सहकार्य केलेलं आहे. त्यांचं देखील मी मनापासून आभार मानतो पोलीस प्रशासनाचं. आणि आम्ही आता मध्यवर्तीच्या माध्यमातून पोलीस प्रशासन अतिशय चांगल्या पद्धतीने सहकार्य केलेलं आहे. आणि राहिला मिरवणुकीचा विषय डॉल्बीचा, सगळ्यात महत्वाचा, सगळ्यांच्या या विषयाकडे नजरा लागल्या होत्या आणि हे ऐकण्यासाठी सगळ्यांचे कान आसुसले होते. आता त्याच विषयाला हात घालतात दादा, त्याबद्दल काय म्हणाल? आता सोलापूर शहर हे उत्सवप्रेमी आहे. सोलापूर शहरात महिन्याला जरी मिरवणूक म्हणलं तर हरकत नाही. आमच्याकडे रोजगार नाही, कामधंदे नाहीत, पण मिरवणुका खूप आहेत. अच्छा. कारण की आम्हालाही कधी कधी वाटतं बाबा मिरवणुका एवढ्या निघायला नाही पाहिजे. पण आम्ही भीमसैनिक आंबेडकर जयंती कुठल्याही गोष्टीचा न विचार करता आम्ही वर्षानुवर्ष आमचे भीमसैनिक राबतात, कष्ट करतात आणि जपून ठेवतात पैसे की आपल्याला जयंतीला वर्गणी द्यायची आणि मिरवणूक मोठी काढायची. अशा पद्धतीनं सगळ्यांची इच्छा होती की डॉल्बी शहरामध्ये निघाली पाहिजे. आणि बाकीच्यांचा जो विषय आहे, जो इतर मंडळ आहेत, त्या लोकांनी पोलीस कमिशनर साहेबांना जाऊन सांगितलं होतं की आम्ही पारंपरिक पद्धतीनं मिरवणूक काढतो आणि आपण त्याला सहकार्य करा. पोलीस प्रशासनानं कधी म्हणलं नाही की तुम्ही पारंपरिक पद्धतीने मिरवणूक काढा. पण काही खोडसाळ मंडळ जाऊन बळच की बळच आणि त्यांचे 2 नंबर धंदे आहेत. आम्ही किती पोलीस प्रशासनाची काळजी करतो आणि आम्ही शहराची किती काळजी करतो, असे जे मंडळ आहेत त्या लोकांची चमचेखोरी
अच्छा. की बाबा म्हणजे साहेब आम्ही किती गरीब आहे किती प्रामाणिक आहे, शहराची किती काळजी घेतो. हा. हे तर शहर लोबाडे लोक आहेत. पण पोलीस प्रशासनाला सांगताना असं सांगायचं की आम्ही पारंपरिक पद्धतीने मिरवणूक काढतो आणि ढोल ताशा वाजवतो आणि यांच्या मिरवणुका देखील डॉल्बीला वाजल्याशिवाय निघत नसतात. अच्छा. तेव्हा पोलीस प्रशासनाने देखील आम्हाला एक बेस एक टॉपची परमिशन दिलेलं आहे. छान. तेव्हा मी पोलीस प्रशासन पोलीस सोलापूर शहर पोलीस कॅमेरा असेल पोलीस कॅमेराचा मी मनापासून आभार मानतो छान. की आपण भीमसैनिकांना एक बेस एक टॉपची परमिशन दिलात, त्याबद्दल आभार मानतो. आणि शहरातील सर्व जातधर्माच्या लोकांना विनंती करतो की आपण बी येत्या 19 तारखेला जे भव्य दिव्य असे डॉक्टर आंबेडकर मिरवणूक निघाला आहे त्या सर्व सोलापूर शहरातील समाजाने सहभागी व्हावा, हेच मी माझ्या डीके मागासवर्गीय सामाजिक संस्था डीके संस्था अध्यक्ष म्हणून दशरथ कसबे ही मी रिक्वेस्ट विनंती करतो. सोलापूरच्या नवनिर्वाचित खासदार म्हणून ज्यांची नुकतीच निवड झालेली आहे, प्रोफेसर डॉक्टर वाघमारेताई यांची जी निवड झालेली आहे त्या निवडीबद्दल संपूर्ण महाराष्ट्राला, सोलापूरला आणि सोलापुरातल्या गरीब जनतेला खरोखरच न्याय मिळाला का, हे दादांच्या तोंडूनच ऐकूया. दादा, तुम्हाला काय वाटतं, खरोखरच सोलापूरच्या जनतेला आणि गोरगरिबांना जे आपलंच वाटतं त्यांना न्याय मिळाला का? प्रथमतः मी महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री व आता चालूमध्ये उपमुख्यमंत्री असणारे एकनाथजी शिंदे साहेबांचा मनापासून आभार मानतोय भीमसैनिक म्हणून की एकनाथ शिंदे साहेब, आम्ही सोलापूरकर वासी आहे, एकनाथ शिंदे साहेबांना आम्ही कधी विसरणार नाही. कारण जे आमची भगिनी आहे ज्योतिताई वाघमारे, ते लहानपणापासूनच आंबेडकरी चळवळी असेल, त्यांचं शिक्षण असेल, आंबेडकरी चळवळीसाठी एक वाहून जाणारी आमची भगिनी, आणि त्या भगिनीला शिवसेना एकनाथ शिंदे गटाने जो न्याय दिला, शिंदे साहेब तुम्हाला सलाम आहे. राजकारणात तुमच्यासारखे बी नेते असतील हे आम्हाला आज बघायला मिळालं की एखाद्या गरीब भीमकन्याला जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांगते, जे महात्मा ज्योतिराव फुले सांगते, जे छत्रपती शाहू महाराज सांगते, जे छत्रपती शिवाजी महाराज सांगते, ते लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सांगते, अशा माझ्या भगिनीला आपण न्याय दिलात आणि पक्षाच्या प्रत्येक व्यासपीठावर माझ्या भगिनीनं जय भीम म्हणल्याशिवाय भाषणाला सुरुवात केली नाही. माझ्या भीमकन्या भीम की बेटी ज्योतिताई वाघमारेला आपण न्याय देऊन सोलापूर शहराचे मान उंचावलेले आहे. तेव्हा सोलापूर शहरातला एक नागरिक म्हणून, एक भीमसैनिक म्हणून मी खरंच शिंदे साहेबांचा, श्रीकांत शिंदे साहेबांचा मनापासून आभारी आहे. आणि थोडक्यात सांगायचं म्हणलं, ताईला त्याने खासदार केले म्हणून आम्ही खास मुंबईला एक शिष्टमंडळ जाऊन श्रीकांत शिंदे साहेबांची भेट घेतलेली आहे. श्रीकांत शिंदे साहेब देखील 19 एप्रिलला मिरवणुकीला खास करून उपस्थित राहणार आहेत, हे आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी सांगू शकतो. आणि त्यांना इन्व्हाइट करायला आम्ही एक भीमसैनिकांची शिष्टमंडळ आम्ही जाऊन त्यांना भेटून आलेलो आहोत. आज सोलापूर शहरात 13 एप्रिलला श्रीकांत शिंदे साहेब आले होते, त्यांचा निरोपही आला होता, पण काय कारणास्तव आम्हाला त्यांना भेटणं जमलं नाही. पण साहेब 100% 19 एप्रिलला संध्याकाळी 6 वाजता ते 10 वाजेपर्यंत सोलापूर शहरातल्या मिरवणूक पाहण्यासाठी व सोलापूर शहरातील विश्वरत्न परमपूज्य महामानव डॉक्टर आंबेडकरला मानवंदना देण्यासाठी उपस्थित राहणार आहे. सोलापूरची जनता आणि सोलापूरच्या जनतेला जसं न्याय मिळाला, म्हणतात ना, परिसाच्या सान्निध्यात राहिल्याने लोखंडाचं देखील सोनं होतं. आज आमच्या ताईंना जे आम्ही स्वप्नात देखील पाहिलं नव्हतं, आमच्या समाजाला, आम्हाला, आमच्या गोरगरीब जनतेला, सोलापूरकरांना जो न्याय मिळवून दिलेला आहे, राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, शिंदे गटाकडून, शिवसेना शिंदे गटाकडून जो न्याय मिळाला आहे त्याची कृतज्ञता मानण्यासाठी आज आपल्या कसबे साहेबांची जी शिष्टमंडळ आहे ती मुंबईला जाऊन निमंत्रण दिलं. त्या निमंत्रणासाठी मान म्हणून, त्या निमंत्रणाचं मान म्हणून बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती ट्रस्ट यांची जी शिष्टमंडळ आहे ती मुंबईला जाऊन त्यांना आमंत्रण दिलं आणि त्या आमंत्रणाला मान देऊन श्रीकांत शिंदे साहेब सोलापूरच्या दौऱ्यावरती विशेष मानवंदना देण्यासाठी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना देण्यासाठी म्हणून सोलापूरला 19 तारखेला सोलापूरमध्ये हजर होणार आहेत. त्यासाठी हे आपल्या NGTV मराठी न्यूज चॅनलच्या माध्यमातून श्रीकांत शिंदे साहेब तर येणारच आहेत, पण महाराष्ट्र राज्य विधानसभा उपाध्यक्ष व पिंपरी चिंचवडचे लाडके आमदार आदरणीय अण्णासाहेब बनसोडे देखील सोलापूर शहराला
19 एप्रिलला आंबेडकर जयंतीच्या मिरवणुकीमध्ये उपस्थित राहणार आहेत. गेल्या वर्षी देखील अण्णासाहेबांनी खूप वेळ दिला होता प्रत्येक मंडळाची पाहणी करणे, प्रत्येक मंडळाची पूजा करणे. तसेच आमचे दत्ता मामा भरणे हे देखील उपस्थित राहणार आहेत. आणि आमचं जे शिष्टमंडळ आहे, या शिष्टमंडळाच्या म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बोधिसत्व डॉक्टर आंबेडकर मध्यवर्ती महामंडळाच्या वतीने आम्ही अनेक मंत्र्याला इन्व्हाइट करणार आहोत. आम्हाला असं वाटतं की ह्या जयंतीला कमीत कमी 10 कॅबिनेट मंत्री तर सोलापूर शहरामध्ये 100% भीम जयंती बघायला व मानवंदना द्यायला उपस्थित राहतील. आपल्यावरती केलेल्या उपकाराची परतफेड कशी करायची असेल तर ते शिकावं लागेल या डीके दादांकडून. आपण डीके दादा म्हणजे काय, त्यांचं या ज्या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून ते समाजकार्य करतात, म्हणजेच दशरथ कसबे हे जे समाजकार्य करतात, त्यांनी आपल्यावरती केलेल्या उपकाराची परतफेड म्हणून त्यांना जाऊन श्रीकांत शिंदे खासदार जे आहेत, श्रीकांत शिंदे खासदार साहेबांना जाऊन निमंत्रण दिले आणि त्या निमंत्रणाला मान म्हणून त्यांनी 19 तारखेला आणि त्यांच्यासोबत जवळपास 10 कॅबिनेट मंत्री देखील सोलापुरात 19 तारखेला येणार आहेत. कॅमेरामन मुनीप रॉयली सोबत, व्हिडिओ जर्नलिस्ट अरबाज नाईकवाडी, ब्युरो चीफ निजाम शहा शेख सोबत, बंदगी, NGTV मराठी न्यूज सोलापूर.